कीर्ती सकाळी सकाळी आंघोळ करून पिवळ्या रंगाची साडी नेसून किचनमध्ये आली आणि पटकन गॅसवर चहा बनवू लागली. तेवढ्यातच तिची सासू पाठीमागून आली आणि टोमणे मारत म्हणाली, सकाळी आंघोळ करून मोठी सत्यवान सावित्री बनवून किचनमध्ये येतेस, परंतु रात्री तर तू गाऊन घालून झोपतेस. मला सर्व माहीत आहे. सासूबाईचे असे बोलणे ऐकून कीर्ती हैराण झाली आणि विचार करू लागली. मी तर रूमचा दरवाजा बंद करून गाऊन घालते, तरीसुद्धा सासूबाई कसे काय समजते? म्हणून ती हैराण होत म्हणाली, आई, याचा अर्थ तुम्ही माझ्या रूममध्ये डोकावून पाहत असता का? मग तुम्हाला हे कसे समजले? तेव्हा तिची सासू तिच्यावर रागात ओरडत म्हणाली, याचा अर्थ असा की तू हे मान्य करत नाहीस की रात्री तुझ्या रूममध्ये गाऊन घालतेस. हे बघ सुनबाई, आम्ही तुला अगोदरच सांगितले आहे की आमच्या घरामध्ये थोडी मान मर्यादा ठेवून राहा. आता कीर्तीला सुद्धा राहावलं नाही म्हणून ती म्हणाली, तुम्ही म्हणता तुमच्यासमोर मी सोफ्यावर बसायचं नाही तर जमिनीवर बसायचे, त्यामुळे तर मी तुम्हा लोकांसमोर उभीच राहते. कधी तुम्हा लोक म्हणता की तुमच्यासमोर मी माझ्या नवऱ्याबरोबर बोलू शकत नाही, तर मी कधी तुम्हाला गाऊन घातलेलं आवडतसुद्धा नाही. तर किचनमध्ये डोक्यावर पदर घेऊन जेवण बनवत नसेल तर तिथेसुद्धा तुम्हा लोकांना प्रॉब्लेमच होतो. त्यामुळे मला प्रश्न पडतो की माझ्यासाठी एवढे नियम का आहेत? मी या घरची सून आहे. आता हे घर माझं नवीन घर आहे, तरीसुद्धा मी या घरामध्ये एवढ्या नियमांचे पालन का करत आहे? तुमचेसुद्धा हे सासरच आहे ना, तरीसुद्धा तुम्ही आरामांमध्ये घरात ड्रेस घालून फिरत असता. तुमच्यासाठी कोणताही नियम लागू नाही का? मग फक्त माझ्यासाठीच एवढे नियम लागू आहेत का? तिची सासू रागातच कीर्तीला म्हणाली, म्हणजे अच्छा, तू आता माझी बरोबरी करणार का? हे बघ सुनबाई, मी सुद्धा एवढी वर्ष संसार सांभाळ आहे आणि सुनबाईसाठी जे सर्व नियम आहेत ते सुद्धा मी पाळले आहेत. मी आता सासू म्हणजे आहे, त्यामुळे मला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. तुझी वेळ आली आहे, त्यामुळे आता तुला हे सर्व नियम पाळावेच लागतील. थांब, आजच मी तुला अद्दल घडवते. तू माझ्यासमोर तुझे तोंड फार चालवत आहे ना? असे करून तू तुझे नुकसान करून घेत आहे. एवढे बोलून तर सासूबाई तिथून रागातच निघून गेल्या. आता कीर्तीला आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवायचा होता, त्यामुळे ते आता पटापट नाश्ता बनवू लागली होती. आज तर नाश्त्याच्या टेबलवर सर्वजण रागातच बसले होते आणि आता तिचे सासरे देखील तिच्याकडे रागीट नजरेने बघत होते. परंतु कीर्तीने त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि फटाफट कामे आवरून ती तिच्या रूममध्ये गेली. कारण तिला सुद्धा आज चांगले वाटत नव्हते. कारण ती विचार करत होती की सासू सासऱ्यांबरोबर लग्न झाल्यावर मी प्रेमाने मिळून मिसळून राहील, परंतु रोज अशी कोणती ना कोणती गोष्ट घडतच होती ज्यामुळे ती नाराज होत होती. तर थोड्याच वेळात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिचे बाबा रमाकांत रावांचा फोन होता. तिची आई आता या जगात नव्हती, त्यामुळे तिचे बाबा हे तिच्यासाठी सर्व काही होते. तेवढ्यात तिने पटकन आपल्या बाबांचा आलेला फोन उचलला. तेव्हा तिचे बाबा समोरून चिंतित स्वरात म्हणाले. तिचे बाबा म्हणाले, बावळा, तुझ्या सासरी काय झालं आहे का? सोयऱ्यांनी मला फोन करून घरी यायला सांगितले आहे. फोनवर सुद्धा ते तुझ्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. मला सांग, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे? मी तर तुला असे संस्कार केले नाहीत की सासरी तुला काहीच प्रॉब्लेम होईल. कीर्ती चिडली आणि रडतच तिने आपल्या बाबांना घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या.
तेव्हा तिला तिचे बाबा म्हणाले, काळजी करू नकोस, मी येतो आणि काय झालं आहे ते पाहतो. 2-3 तासानंतर कीर्तीचे वडील तिच्या सासरच्या घरी पोहोचले होते. तिच्या सासऱ्यांनी आपल्या बायकोसमोर बसून कीर्तीच्या चुकांची खूप मोठी यादी बनवली. पहिली चूक ही होती की सुनबाई आपल्या सासूसमोर सोप्यावर बसते. दुसरी चूक अशी होती की ते ऐकून तिच्या बाबांचे डोके चक्रावून गेले. दुसरी चूक अशी होती की सुनबाई रात्री तिच्या खोलीमध्ये गाऊन घालून झोपते. तर तिसरी चुकी ही होती की सुनबाई स्वयंपाक बनवत असताना मध्ये मध्येच पाणी पित असते. तर चौथी चूक ही होती की आपल्या सासू सासऱ्यांसमोर ती आपल्या नवऱ्याबरोबर बोलत असते. पुढे तर अशाच काहीतरी चुका ते कीर्तींच्या बाबांना ऐकवत होते. अशा चुकींची यादी ऐकल्याबरोबर रमाकांतरावांना खूपच राग आला. म्हणून त्यांनी लगेचच आपल्या जावयाला फोन लावला. ओंकारने जसा फोन उचलला तसे रमाकांतराव मोठ्या आवाजात म्हणाले की, जावई बापू, हे सर्व काय आहे? तुमच्या बाबांनी माझ्या मुलीच्या चुकांची ही खूप मोठी यादी बनवली आहे. तुम्हीच पटकन या आणि तुम्हीच पहा की मला या सर्व गोष्टींसाठी एवढ्या लांबून बोलवणे योग्य होते का? कीर्तीचे सासरे अंकुशराव रागातच म्हणाले, कीर्तीचे बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही अशा प्रकारे माझ्या मुलाला का त्रास देत आहात? अहो, तो ऑफिसमध्ये गेला आहे. रमाकांतराव रागात म्हणाले, तुम्ही माझ्या मुलीला परेशान करत आहात आणि मलाही परेशान करू शकता. मग मी तुमच्या मुलाला का बोलवू शकत नाही? माझ्या मुलीची जबाबदारी ही तुमच्या मुलाची सुद्धा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मला प्रश्न उत्तर करण्यासाठी बोलवू शकता, त्याचप्रमाणे मी माझ्या जावयाला माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी नक्कीच बोलावू शकतो आणि त्यासाठीच मी माझ्या जावयाला बोलावत आहे. आज तर निर्णय होऊन जाईल, कारण या सततच्या तक्रारीमुळे मला खूप त्रास होत आहे आणि आता आम्ही परेशान झालो आहे. अरे, मी तुमच्या घरी माझ्या मुलीचे लग्न करून दिले आहे, कुठल्या तरी खेळण्यातील बाहुलीचे नाही. त्यामुळे ते तुमच्या बोलण्यावर तिचे आयुष्य जगेल. तुमच्यासुद्धा 2 मुली आहेत ना, आणि त्यांचेसुद्धा लग्न झाले आहेत. मी त्यांच्या सासरी यादी घेऊन जातो आणि त्यांना सांगतो की सुनबाईच्या चुका कशा काढल्या जातात. आपल्या मुलीची गोष्ट ऐकल्याबरोबर अंकुशराव थोडे शांत झाले, पण त्यांची बायको रागातच ओरडत म्हणाली, माझे घर बर्बाद करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न आमच्या घरी लावून दिले आहे का? आत्ता माझ्या मुलीचे घर बर्बाद करण्याचा विचार करत आहात का? जर तसा जरी प्रयत्न केला तर ना, मी तुमच्या मुलीला शांततेत श्वाससुद्धा घेऊ देणार नाही. रमाकांतराव दुःखी स्वरात म्हणाले, तसेही माझी मुलगी या घरात शांततेत श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. परंतु अजूनसुद्धा तुम्ही लोकांनी तुमच्या वागण्यात काहीही बदल केला नाही तर मात्र ही गोष्ट नक्की तुमच्या सासरच्या मुलीच्या घरापर्यंत जाईल. रमाकांतरावांचे असे रूप पाहिल्यानंतर आता सुमनताई सुद्धा शांत झाल्या होत्या. 15-20 मिनिटांच्या आतच ओंकार घरी आला. रमाकांतरावांनी ती यादी ओंकारसमोर ठेवली आणि म्हणाले, हे बघ बाळा, तुझ्या आईबाबांना माझ्या मुलीमध्ये एवढ्या सर्व गोष्टींची कमी दिसत आहे. जर तुला सुद्धा असं वाटत असेल की या सर्व चुका तिच्याकडून होत आहेत, तर मी माझ्या मुलीला घेऊन जातो आणि नंतर या घरात माझी मुलगी परत कधीच येणार नाही. ती यादी पाहिल्यानंतर ओंकारला लाज वाटू लागली. तो आपल्या आईबाबांना म्हणाला की, बाबा, हे सर्व काय आहे? ह्या दिवसांसाठी तुम्ही माझे लग्न करून दिले होते का?
आज एका बाजूला तुम्ही म्हणत आहात की सुनबाई हे तुझे नवीन घर आहे आणि सुनबाई तू तुझ्या मनाप्रमाणे या घरात राहू शकते, पण माझ्या नकळत मात्र तुम्ही तुमच्या सुनेला तिचे स्वातंत्र्यच तिला देत नाही. जर या सर्व गोष्टींना मी परेशान होईन, मी माझा संसार वेगळा थाटला तर तुम्ही लोकच रडत इकडे तिकडे फिरत सांगाल की माझा मुलगा लग्नानंतर बदलला आहे. प्रत्यक्षात तर माझ्या लग्नानंतर मी बदलला आहे की तुम्ही बदलला आहात हे तुम्ही एकदा शांत डोक्याने विचार करून बघा. तुमच्या आता अशा चुकीच्या वागण्यामुळे मी माझा संसार बर्बाद करू शकत नाही. माझी बायको पण कोणाची तरी मुलगीसुद्धा आहे. तुमच्यासुद्धा 2 मुली आहेत. जर त्या सासरच्या लोकांनी त्या मुलींना परेशान केले तर तुम्हाला पण असेच वाटेल. ओंकारच्या अशा या बोलण्यानंतर त्याच्या आईबाबांचा चेहरा उतरला, परंतु त्या लोकांचा अहंकार एवढा जास्त होता की ते लोक चूक मान्य करण्यासाठी तयार होत नव्हते. परंतु गोष्ट आता एवढी वाढली होती की ते लोक एवढेच म्हणाले की ज्याला जसे राहायचे आहे त्याला तसे राहता येईल आणि आता आम्ही यापुढे काहीच बोलणार नाही. तुम्हा लोकांना तर तुमचीच मनमानी करायची आहे, तर आम्ही आता काय करू शकतो. एवढे बोलून ते दोघं त्यांच्या रूममध्ये निघून गेले. तेव्हा तिथं उभी असणारी कीर्ती रडू लागली. ती रडतच बाबांना म्हणाली की बाबा तुम्ही आता चिंता करू नका. आता कदाचित आई बाबा माझ्याचबरोबर चुकीचे वागणार नाही, परंतु रमाकांतरावांना अजूनसुद्धा आपल्या मुलीची चिंता वाटत होती. कारण तिच्या सासू सासऱ्यांकडे पाहून असे अजिबात वाटत नव्हते की ते लोक भविष्यात आपल्या मुलीला परेशान करणार नाही. म्हणून ते कीर्तीच्या नवऱ्याला ओंकारला म्हणाले की हे बघ बाळा, मी तुमचं घर तोडण्यासाठी कोणतीही गोष्ट करत नाही. जर तुझ्या आई वडिलांच्या वागण्यात थोडासुद्धा बदल झाला नाही तर तो तुझा संसार वेगळा थाट. त्यामुळे कमीत कमी माझी मुलगी तरी तिचे आयुष्य सुखाने जगेल. ओंकारने लगेच डोळ्यात पाणी आणत होकारार्थी मान हलवली. तर त्याच्या आई बाबा या सर्व गोष्टी त्यांच्या रूममधून ऐकत होते. आता त्या लोकांना भीती वाटत होती की जर आपण सुधारलो नाही तर मुलगा त्याचा वेगळा संसार करेल आणि ही गोष्ट हळूहळू आपल्या मुलींच्या सासरी पोचेल. मग आपल्या मुलींच्या सासरचे लोक आपल्याला काय म्हणतील या भीतीपोटी ते दोघेजण एकमेकांजवळ बोलू लागले की आता आपल्याला आपल्या सुनेला त्रास देऊन चालणार नाही. तिच्या आयुष्य आता तिला तिच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे जगू दे. तसेही ते लोक वागणाऱ्यातले नव्हते, परंतु आता मात्र त्यांनी त्यांच्या वागण्यातून असे दाखवून दिले होते की ते आता त्यांच्या सुनेला काहीच बोलणार नाहीत. त्यांच्या अशा या वागण्याने कीर्तीला थोडी का होईना घरामध्ये शांती मिळत होती. त्यामुळे तिने लगेचच आपल्या बाबांना फोन करून सांगितलं की आपल्या सासू सासऱ्यांच्या वागण्यात झालेला बदल सांगितला. त्यामुळे आता रमाकांतरावांना सुद्धा थोडे निश्चिंत झाले होते. त्यांच्या मनाला ह्याच गोष्टीची शांतता मिळत होती. ती त्यांचं जावई हा खूप समजूतदार होता. जर का त्यांचे आई वडील चुकीचे वागले तर तो लगेच त्यांच्या विरोधात पाऊल उचलेल. तर मित्रांनो, ही काही सासरची माणसे अशीच असतात. त्यांना वाटते की आपली सून जणू काही आपण खरेदी करून घेऊन आलो आहोत. त्यामुळे ते त्यांच्या हिशोबाने स्वतः वागत असतात आणि त्यांच्या सुनेला सुद्धा असे वागणूक देत असतात. परंतु आपल्या घरात आलेली सून ही एक माणूसच आहे आणि ती कोणाची तरी मुलगीसुद्धा आहे. ही गोष्ट ते लोक विसरून जातात. तिच्यासुद्धा काही इच्छा आकांक्षा असतात. अशा परिस्थितीमध्ये तिला टोमणे मारणे
त्रास देणे ही चांगली गोष्ट नाही. याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.